या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420 72 14 28 95 95 11 0495। वरुड शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मीनाताई बंदे यांची नात म्हणजेच कुमारी मृण्मयी बंदे हिच्या वाढदिवसानिमित्तानं दरवर्षी बंदे कुटुंब रक्तदान शिबिराचं आयोजन करत असते। मॅडम, कशी सुचली ही कल्पना की नातीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर घ्यावं? दररोज जे आम्ही पेशंट पाहतो त्यामध्ये 7 ग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेले बरेच पेशंट असतात। तेव्हा त्या पेशंटची क्यू येते आणि त्याला रक्त मिळत नाही, इकडे तिकडे फिरावं लागते। मग असं वाटलं की हेगडेवारांशी आपण कॉन्टॅक्ट करावा आणि आपल्या इथे ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावा आणि त्या निमित्ताने आम्ही जवळजवळ 90-100 बॉटल त्यांना कलेक्ट करून देतो आणि मग आपल्या पेशंटची सोय होते, कमी पैशामध्ये त्यांना रक्त मिळते आणि पेशंटला इकडे तिकडे फिरावं लागत नाही। म्हणून म्हटलं आपण वर्षातून एक तरी कॅम्प घ्यावाच, हा आम्ही संकल्प आता तिच्या पहिल्या वाढदिवसापासून केलेला आहे आणि तो सुरू आहे। आता पुढे किती दिवस सुरू राहील माहिती नाही, पण करायचा आमचा संकल्प आहे। किती वर्ष झाले साधारणतः कॅम्प सुरू आहे? 7 वर्ष झाले। हे 8वं वर्ष? हे 8वं वर्ष आहे। बरं, निरंतर भविष्यात हे सुरू राहील? हो, आम्ही आहोत तोपर्यंत नक्की राहील। बरं, बंदे कुटुंब नेहमी सामाजिक बांधिलकी जपत असते, नेहमी सामाजिक उपक्रम करत असतात। काय तुमच्या कुटुंबाला अशी हे ओढ आहे समाजसेवा करण्याची? आपण समाजाचं देणं लागतो ही भावना जर मनामध्ये ठेवली तर जे आहे ते आपलं काहीच नाही। आपल्याला आपण जी कमाई करतो ती समाजापासूनच करतो आणि ती समाजासाठीच खर्च केली पाहिजे, ही भावना जर मनात असली तर ते सामाजिक कार्य आपोआप आपल्या हातून होऊन जाते। आपण बघू शकतो, हे होतं बंदे कुटुंब समाजाला काहीतरी देणं लागतं याच भावनेने दरवर्षी नातीच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करत असते। हे 8वं वर्ष आहे। अनेक वरुड शहरात समाजसेवी उपक्रम बंदे कुटुंबातर्फे साजरे केले जातात। ज्या चिमुकलीचा आज वाढदिवस आहे ते मृण्मयी बंदे आपल्यासोबत आहे। काय वाटतं बाळा, तुझ्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर तुझ्या हॉस्पिटलला घेतलेलं आहे? माझ्या मित्रांचा वाढदिवस असते तो असा कधीच नाही होत आणि माझा हा 8वा वाढदिवस आहे, त्याच्यात आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि हे जे रक्त आम्ही घेतो ते आम्ही इतर लोकांना पण देतो आणि मला खूप आवडते माझा वाढदिवस साजरा करताना। थँक्यू। आपल्यासोबत सुप्रसिद्ध डॉक्टर आकाश बंदे सर आहेत। सर, काय सांगणार, तुमच्या पुतणीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जाते? ॲक्च्युली कसं आहे ना की या जगामध्ये इतके पेशंट्स आहेत ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे। म्हणजे रक्त म्हणजे फक्त रक्तच नाही, त्याचे जे प्रॉडक्ट्स असतात, ब्लड प्रॉडक्ट्स, म्हणजे कोणाला प्लेटलेट लागतात, कोणाला क्रायोप्रेसिपिटेट लागतात, कोणाला काही फॅक्टर्स लागतात। तर या होल ब्लडपासनं ते त्याचे वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स तयार करतात, त्यातनं वेगळे वेगळे त्याला सेग्रिगेट करतात आणि ज्याला ज्याची आवश्यकता आहे ते दिल्या जाते। आणि मागच्या 8 वर्षापासनं आमच्या हॉस्पिटलला आम्ही मृण्मयीच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहे, जेणेकरून आपला एक छोटासा वाटा याच्यामध्ये होऊ शकेल। ठीक आहे, तर तरी मी सगळ्यांना, जे लोक ब्लड डोनेट करू शकतील त्यांनी सगळ्यांनी रेग्युलरली ब्लड डोनेट करत राहा। बरेच गरजू लोक आहेत, त्यांना याची मदत होईल। धन्यवाद। सर, आपण नव्याने वरुड शहरात आता सेवा सुरू केलेली आहे। कुठली सुविधा, म्हणजे कुठल्या क्षेत्रातले तुम्ही डॉक्टर आहात, वरुडकरांना माहिती झालं पाहिजे? ठीक, माझं नाव डॉक्टर आकाश सुधाकरराव बंदे। मी यूरोलॉजिस्ट आहे आणि यूरोलॉजी म्हणजे बेसिकली काय आहे की किडनी, युरेटर, ब्लॅडर, प्रोस्टेट, पेनिस, टेस्टिस आणि अंडकोश याच्या जे सगळे सर्जिकल आजार आहेत, म्हणजे ज्यांना ज्यांना ऑपरेशन्स लागतात किंवा याच्या गाठी, याचे इन्फेक्शन्स, या सगळ्या गोष्टींचा मी इलाज करतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जर किडनी स्टोन झाला, प्रोस्टेटचे आजार असतात म्हातारपणात, त्यानंतर किडनी कॅन्सर आहे, प्रोस्टेट कॅन्सर आहे, अशा म्हणजे या व्यतिरिक्तही बरेच असतात। इव्हन लहान मुलांचे काही आजार असतात ज्यांना म्हणजे
जे जनायटो युरिनरी सिस्टम म्हणतात याच्या काही कंजनायटल अनॅमोलीज असतात, कोणाची लघवीची नळी बारीक झालेली असते, तर इवन वंध्यत्व किंवा म्हणजे मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी याचा पण आपल्याकडे निदान आणि उपचार या गोष्टी होतात. किती दिवस सेवा देत असता, कुठला कुठला दिवस? मी सोमवार ते शुक्रवार नागपूरला प्रॅक्टिस करतो आणि शनिवार रविवार मी आपल्या वरुडला सेवा देत असतो रेग्युलरली, दर शनिवार रविवार. एखाद्या वेळेस कधी इमर्जन्सी असलं तरच मी शनिवार रविवार समजा अवेलेबल नसतो, अदरवाईज मी मोस्ट ऑफ द टाइम अवेलेबल असतो. म्हणजे ज्या सुविधांसाठी नागपूरला वरुड शहरातील रुग्णांना जावं लागत होतं ते आता आपल्या वरुड शहरातच तुमच्या माध्यमातून मिळणार आहे. हो, त्यातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या वरुडला पॉसिबल आहे त्या वरुडलाच आपण मॅनेज करतो. पण काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यासाठी म्हणजे वरुडमधल्या फॅसिलिटीज थोड्या तोकड्या पडतात. म्हणजे कोणाला काही वेगळे वेगळे स्कॅन्स लागतात, काही वेगळ्या इन्व्हेस्टिगेशन लागतात, ICU केअर लागते. तर मग असे ठराविकच पेशंट यांना आपल्याला नागपूरला रेफर करावं लागतं. पण बाकी जे कॉमन गोष्टी किंवा त्यातल्या ज्या मेजॉरिटी चंक जो आहे तो आपण वरुडला मॅनेज करू शकतो. वरुड शहर म्हटलं किंवा वरुड तालुका वैद्यकीय सेवेमध्ये निरंतर बंदे कुटुंबाने आपली सेवा दिलेली आहे. अनेक रुग्णांना जीवनदान बंदे कुटुंबानं दिलेलं आहे. खरं तर डॉक्टर सुधाकरजी बंदे, डॉक्टर मीनाताई बंदे आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र आता डॉक्टर आकाश बंदे देखील हे आपल्या वरुड शहरात आणि वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देण्यासाठी नागपूर सारखं शहर सोडून वरुड शहरात देखील सेवा देण्यासाठी येत आहे. खरोखर ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. करावं तितकं कौतुक कमीच आहे, कारण बंदे कुटुंब जे आहे मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा जी आहे ते वरुड शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुरवत आहे. आधी डॉक्टर सुधाकरजी बंदे यांनी सेवा दिली, त्यानंतर सोबतच डॉक्टर मीनाताई बंदे यांनी सेवा दिली आणि आता त्यांचे जे पुत्र आहेत ते डॉक्टर आकाश बंदे सर हे देखील आता वरुड शहरात आणि आपल्या ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करणार आहे. बंदे कुटुंबातील डॉक्टर रश्मीताई बंदे आपल्यासोबत जुळलेल्या आहेत. तर आपल्या कुटुंबातील एका चिमुकलीचा वाढदिवस रक्तदान शिबिरानं साजरा होतोय, काय सांगाल? आमच्या आज मुलीचा वाढदिवस आहे. तिचे नाव आहे मृण्मयी आशिष बंदे. गेल्या 8 वर्षापासून आम्ही हा रक्तदानाचा कार्यक्रम घेतो आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक रक्त शिबिर आयोजित करतो. त्याच्यामध्ये आम्ही ज्या लोकांना रक्त गरज असते त्या लोकांना आम्ही या रक्त शिबिरातून रक्त देतो. आम्ही रक्तदान शिबिराचं काय महत्व आहे आजच्या युगात? मी एक स्वतः रक्तविकार तज्ज्ञ आहे. तर मी या बाबतीत एक हिमॅटॉलॉजिस्ट एक चांगलं सांगू शकतो की आम्हाला सगळ्यात जास्त रक्ताची याच्यासाठी गरज पडते की पेशंटचं लो हिमोग्लोबिन असतं, त्याच्यानंतर लो प्लेटलेट्स असतात. आपल्याकडे सिकल थॅलेसिमियाचे पेशंट्स भरपूर आहे, यांना वेगवेगळ्या प्रकारचे रक्त लागते. एक रक्त डोनेट केलं की त्याच्यापासून आपण 3 ते 4 ब्लड प्रोडक्ट तयार करू शकतो, जसं प्लेटलेट, FFP आणि PRBC. तर एक ब्लड आपण डोनेट केलं तर त्याचा फायदा आपल्याला 3 ते 4 लोकांना होऊ शकतो. मॅडम, आजच्या युगामध्ये अनेक असे नागरिक आहेत की रक्तदान केल्यानंतर काहीतरी मला होईल असा गैरसमज प्रत्येकाच्या मनात असतो. या नागरिकांना काय सांगणार? रक्तदान करण्याचे फायदे काय आहेत? काही त्याचे दुष्परिणाम होतात का? रक्तदान करण्याचे दुष्परिणाम तर मला काही वाटत नाही, पण रक्तदान केल्याचे म्हणजे उपयोग भरपूर आहे. त्याच्यामुळे काही असा तोटा तर होत नाही, कारण की आपलं जे हिमोग्लोबिन आहे ते दर 3 महिन्याला आपण बनत राहतं. त्याचं प्रोडक्शन डेली चालू राहतं. जे RBCs म्हणतात ज्याच्यातून आपलं हिमोग्लोबिन बनतं, त्याचं प्रोडक्शन रोज आपल्या बॉडीमध्ये होत राहतं. तर तुम्ही दर 3 महिन्याला तुम्ही डोनेट करू शकता. आणि नुसतं रक्त नाही तर मी म्हणते की आपण प्लेटलेट डोनेट करू शकतो. जे SDP राहतात ते पण आपण दर हफ्त्याला आपण डोनेट करू शकतो. त्याच्यामुळे आपले जे ब्लड कॅन्सरचे जे पेशंट आहे, ट्रान्सप्लांट पेशंट आहे, यांना भरपूर मदत होईल. आपण बघू शकतो आजच्या युगामध्ये अनेक नागरिकांमध्ये जो गैरसमज असतो रक्तदान केल्यानंतर काही दुष्परिणाम होतील का किंवा त्याचे फायदे काय असतात, त्याबद्दल डॉक्टर रश्मीताई बंदे यांनी आपल्याला माहिती दिली आहे. माझे नाव सुप्रिया आशिष बंदे. माझ्या मुलीचा हा 8वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जो रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही करतो, हा जो आमचा उपक्रम आहे याचा 8वं वर्ष आहे यावर्षी. आणि रक्तदान करून जे रक्तदात्यांचा आशीर्वाद माझ्या मुलीला मिळतोय ते खरंच खूप छान गोष्ट माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये घडत आहे. आणि हा उपक्रम आम्ही पुढे सुद्धा सुरू ठेवणार आहोत जोपर्यंत आमच्याकडून शक्य होते. आणि सगळ्या रक्तदात्यांचे आभार, ते की आमच्या बंदे हॉस्पिटलमध्ये येऊन रक्तदान करत आहे आणि माझ्या मुलीला आशीर्वाद देत आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.